नमस्कार मंडळी. हे पहा आम्ही आलो होतो मळ्यामध्ये, पण आक्का काय नव्हती. आक्का गेली होती दवाखान्यामध्ये. हे पहा माझं लेकरू बसलं इथं आणि इतकं ऊन पडलंय ना. दादा इथं फिरकू राहिले आणि आम्ही पण त्यांना थोडीशी मदत करून राहिलो. इथं मी गवत उपटू राहिले. तर हे पहा आक्का होती वाटतं आजारी. आक्काचं काय अचानकच रात्री ना पोट लागलं वाटतं दुखायला. तर आता दवाखान्यातून आली. आम्ही आलो होतो तेव्हा कोणी नव्हतं इथं. म्हटलं कुठं गेलेत काय. मॅडमच होती. मॅडम म्हणे अगं ताई आक्का आजारी आहे म्हणून दवाखान्यात नेलं आहे दादांनी. दादा येऊन भरपूर आले. आरोग्य तिथं बसली आणि हे पुन्हा असं पडलं आहे ना का बस खुरपं येऊ राहिले. मी तर खुरपं नाही आणलं पण ना असं हाताने एकदम छान उपटता येऊ राहिले. इथली ना भाजी जळाली आणि हे गवतच जास्त आले. हे पहा त्याच्यामध्ये टरबुजाचे वेल आले. दादांनी खत टाकलं होतं ना त्याच्यामुळं टरबुजाचे वेल इतके मस्त आले. तर इथं कोथिंबीर टाकायची वाटतं आणि ती आता हातानेच अशी उकरून टाकावं लागेल म्हणजे खुर्प्याने किंवा कशा तरी. आणि गवत इतकं मस्त निघू राहिले. हे गवत ना जनावरं लय मस्त खातात नंद्याला आणि त्यांना. दादा टोकरीत धरून राहिले. मी इथं उकरून टाकू राहिले. म्हणलं दादा नंतर जमा करून टाकतील. आता हे टरबुजाचा वेल मी ठेवला पण काय मी दादा ठेवून देतात का नाही काय मी नंतर वापस उपटत होत आहे. तर दादांची बाजरी झाली खुरपून. ऊस पण झाला आहे खुरपून. दादा हे खुरपून राहिले. इथं काही ते नांगरला असं तरी चाललं असं. दादा म्हणे नंद्याला गाईला आणि एक गाय ना जाणार आहे दादाची. तिला होणार आहे पिल्लू. गावरान गाई. दादा जर्सी त्या काही हे करीत नाही. हे पहा काय भारी वेल आलाय. टरबुजाचा वेल हे जर ठेवलं ना तर याला लई टरबुजा येतील. तर काय माहिती दादा काय करते. हे पहा चौकड आलेले आहेत वेल. तर हे बघा मित्रांनो, या आराध्याने इथं किती मोठं खड्डं खांदलंय. तर हे बघा एकदम इथपर्यंत माझा गुडघ्यापर्यंत खड्डं खांदून ठेवलंय तिनं. आता माझ्याकडे प्रूफ झाला तू खड्डं खांदलंय. मी दादाला दाखीन. मला नको सांगू. तर हे बघा कसं बुजू राहिली खड्डं. बुजव ना कायला खड्डं खांदी ती. तर हे बघा आणि हिला मी पाडून टाकणार आहे. तर हे बघा सगळं खड्डं जसं होतं तसं गेलं. आणि हिची चप्पल एक चप्पलीची फेकून देऊ. एक चप्पलीची हे बघा एक चप्पल मी तिची लांब फेकून दिली. फेक ना ती पण. ती कोणा फेकून दे. त्या पाहिजे मांजर पाय जायची. मांजरा जाय. ती मांजर चालली रोडवर जाय. पाहिजे कशी बोल. तुम्हाला तुम्ही पाळलेली ती माम पाळले तुम्ही. ती तिकडं लय मोठी गेली ना आता याच्यामध्ये उसात. तुम्ही पाळली का. तुमच्या घरात कुत्रा आहे काय होय. गेली का आतमध्ये. हे पहा ती मोठी मांजर चावा धरेन का तिला. अगं ते नाही धरीत. ते कडूळ मोडन. पिल्लू नाही म्हणूनच धरीन ना मग. अगं पिल्लू नाही म्हणूनच ती तिला धरीन ना. पहिलवान. अगं तिच्यासारखी दिसायला महत्व नाहीये पण तिची मम्मी असली ना तर नाही धरायची. पण ती दुसरी आहे ना मग ती धरीन ना तिला. तुझी मम्मी तुला धरीती का असं. मग ती कसं काय तिच्या पिल्लाला धरीन स्वतःच्या. आज आरूच्या शाळेमध्ये दिंडी निघली होती ना आहे ना. आज आरूने मेकअप करून गेली होती. नऊवारी साडी नथ. आम्हाला यायला उशीर झाला नाही तर आम्ही आरूचा व्हिडिओ नक्की घेतला असता.
आता पुढच्या महिन्यात ऑगस्टचं नियोजन असेल ना काही 15 ऑगस्ट. हे असेल ना. अरे वा. झालं का? नंतर गाईला टाकणार आहे दादा. एवढं राहिलं का मला लय कंटाळा आला आता. तर आता आपण जाऊया घरी. हो आता काय करते, आकाची तब्येत बरी नाही आहे वाटतं, दवाखान्यातून आली. इथं खुरपं होतं, खुरपं आणता राहून गेलं. मी हाताने चुपटलं जाऊन माझं दुखू राहिलं. काय काम केलं काय वाटत नाही. अचानकच केलं. आली पावसामुळे जरा वाढली नाही ती, नाही तर इतकी मोठी मोठी राहते ना. मोठी चालू माझ्या भरलेल्या आहे चिखलानी. चपला काय बोलल्या नाही करत आता. आणि हे बघा हे ट्रॅक्टरचे टायर आहे. हे बघा माझ्या दादाने ट्रॅक्टरचे टायर बनवलेत. पहा मळ्यामध्ये मोटर चालू आहे, सगळं चालू आहे. हा गावात लाईट नसली तर सगळं ठप्प पडतंय. हा पण हे पहा इथं लाईट नाही तरी पण सोलरच्या याच्यावर काय झालं काय माहिती. आरवर फायरिंग झाली बघा मित्रांनो. मला लय मस्त वाटू राहिलं. शेतामध्ये रानात राहण्याची मजा म्हणजे एकच. हा का जसं आपल्याला राहायचं तसं राहता येतं. पण गावामध्ये म्हणा शहरामध्ये म्हणा लय अवघड आहे. आणि भाड्याच्या रूममध्ये तर खूपच अवघड आहे. त्याच्यामुळं आम्ही भाड्याने राहतो, त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे. पण आमचं आवरलं का काम बिम तर आम्ही मळ्यात येतो थोडंसं हात त्यांना मदत करतो. आता बराच टाईम झाला आहे, आम्हाला जायचं आहे घरी. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.